पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट कोणत्या तारीखपर्यंत येणार आहे, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि जेव्हा लिस्ट लागली होती तेव्हा सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास 23 मार्चला पहिली लिस्ट या ठिकाणी येणार आहे आणि ते जवळपास 22 मार्चला त्या ठिकाणी आली होती। तर आपला जो अंदाज हा कुठं ना कुठं या ठिकाणी लागतो आणि आता दुसरी लिस्ट लागायच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास 21 मार्च पर्यंत हे लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर 21 मार्चला त्या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपला जो अंदाज हा कुठं ना कुठं या ठिकाणी खरा लागतो आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये तर कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यावं लागणार आहे तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये थर्ड लिस्ट मध्ये 60%, 70%, 80%, 90% वाल्यांचं सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या दुसऱ्या लिस्टमध्ये ज्या आपण विद्यार्थी आहे त्यांचं 1-2 मार्कांना सिलेक्शन हुकलं असेल, 5 मार्कांना 10 मार्कांचं म्हणा, तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायचं नाही, तर तुम्हाला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। तर पहा, दुसरी जी लिस्ट या ठिकाणी लागली तर यामध्ये सुद्धा फर्जीवाडा झालेला आहे, एक लक्षात ठेवा। जे की स्वतः मुला म्हणजे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने इमानदारीनं ज्यांना पर्सेंटेज होते तर त्या मुलांचं सिलेक्शन झालं नाही दुसऱ्या लिस्टमध्ये आणि काय झालंय ज्या खऱ्या अर्थाने इमानदारीनं पोरांना अभ्यास केला होता, चांगला त्या ठिकाणी पेपर सोडवले होते, ज्यांना चांगले पर्सेंटेज होते असे सुद्धा काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जास्त फर्जीवाडा या ठिकाणी झालाय म्हणजे स्वतःवरून मार्क त्या ठिकाणी टाकलेले फॉर्म भरताना, तर त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा त्यामध्ये लिस्टमध्ये नाव आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ते विद्यार्थी जे दुसऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी जात नाही आहे, ठीक आहे। आणि दुसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख या ठिकाणी दिली आहे तर 6 मेच्या अंदर आपल्याला दुसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करायला जायचं आहे। ज्यांनी सुद्धा केलं नसेल तर करून घ्या। आणि ह्या दुसऱ्या लिस्टमध्ये जे भरपूर मुलं या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय ना तर ते मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात नाही आहे। तर याचा अर्थ आहे की त्यांनी फर्जीवाडा या ठिकाणी केलाय। काही विद्यार्थ्यांनी पैसे देऊन मार्कशीट बनवले आहे त्या ठिकाणी, तर काही जणांनी फॉर्म भरताना स्वतःवरून जास्त पर्सेंटेज टाकलेले आहे, 92%, 93% असे पर्सेंटेज स्वतःवरून मुलांनी फॉर्म भरताना टाकलेले आहे। तर यामध्ये काय झालंय की जे खऱ्या अर्थानं इमानदारीनं जे पोरांना चांगले पर्सेंटेज होते त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन राहिलंय आणि त्याचबरोबर यामध्ये कोरोना काळातल्या सुद्धा पोरांचं सिलेक्शन या दुसऱ्या लिस्टमध्ये झालेलं आहे। तर त्यांनी तर कब्जा केलाच आहे दुसऱ्या लिस्टमध्ये, जे कोरोना काळातले पोरं पास झाले त्यांना जास्त पर्सेंटेज आहे तर त्यांचं जर सिलेक्शन त्यामध्ये झालं, एक लक्षात ठेवा, दुसऱ्या लिस्टमध्ये, तर त्यांनी त्या जागावर पूर्ण कब्जा त्या ठिकाणी केला आणि ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं इमानदारीनं पर्सेंटेज होते 60%, 70%, 80%, 90% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी राहिलेलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला जायचं आहे। तुम्हाला मोबाईल नंबरवर मेसेज आला, ईमेलवर मेसेज आलेला आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्या डिव्हिजनमध्ये जायचं आहे। ज्यांचं सिंधुदुर्ग डिव्हिजनमध्ये सिलेक्शन झालं तर त्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे। त्याचबरोबर ज्यांचं चंद्रपूर डिव्हिजनला सिलेक्शन झालं तर त्या डिव्हिजनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरात लवकर करून घ्या, कारण की 6 मे 2025च्या अंदर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। आणि ज्यांचं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल झालं, पासपोर्ट फोटो झाले, अड्डा, त्याचबरोबर जे यामध्ये डोमिसाइल वगैरे झालं, त्याचबरोबर आधार कार्ड झालं, त्याचबरोबर मेडिकलमधलं सर्टिफिकेट घेऊन घेता। तर हे काही डॉक्युमेंट आपल्याला ओरिजिनल न्यायचे, प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स न्यायचे आणि तुमचं लिस्टमध्ये नाव आहे, तुम्हाला मोबाईलवर मेसेज नाही याला सिलेक्शन झालं तर त्याचबरोबर तुम्हाला जे ईमेलवर मेसेज नाही आला तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चालला जा। तुमच्या लिस्टमध्ये जर तुमचा रोल नंबर असेल, ठीक आहे, तुमचं लिस्टमध्ये जर समजा नाव असेल तर डायरेक्ट चालले जा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। मेसेजचा तुम्ही या ठिकाणी वाट पाहू नका, ठीक आहे। कसं आहे की कधी काय होतं की मेसेज येत नाही येत काही प्रॉब्लेममुळे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी चालले जा ज्यांचं सिलेक्शन झालं आहे, लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी, ठीक आहे। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला करायचं आहे ज्यांनी सुद्धा 6 मे 2025 पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही आणि ते 7 मेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आले तर त्यांना रिजेक्ट केलं जाणार आहे, त्यांना डायरेक्ट बाहेर केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर ज्यांनी सुद्धा केलं नाही तर करून घ्या या ठिकाणी डॉक्युमेंट
गव्हर्नमेंट आरक्षण जॉईन तुम्ही करून घ्या पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक। तर चांगली ड्युटी आहे, पगार सुद्धा यामध्ये 10,000 ते 24,000पर्यंत, 12,000 ते 29,000पर्यंत यामध्ये महिना एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे किती काय म्हटलं तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट कधीपर्यंत येणार आहे तर ते मी तुम्हाला आता सांगून देतो। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत होतं की बाबा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची एकच लिस्ट लागते, त्याच्यानंतर दुसरी लिस्ट लागत नाही। तर मी सुद्धा तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं की यामध्ये 6 लिस्ट लागते आणि दुसरी सुद्धा यामध्ये लिस्ट लागली। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट कोणत्या तारखेला येणार आहे, तर मी तुम्हाला आताच क्लिअर या ठिकाणी सांगून देतो। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे दुसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी दुसऱ्या लिस्टचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे 6 मे पर्यंत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होणार आहे आणि जवळपास 10 मे पासून जे या ठिकाणी लिस्ट लागणार आहे, 10 मेला एक ते लिस्ट लागू शकते किंवा 15 मे पर्यंत तुम्हाला हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट तुम्हाला पाहायला भेटते। ह्या 5 दिवसाच्या अंदर तुम्हाला लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटते। एक तर 10 मेला लिस्ट लागू शकते किंवा 15 मेच्या अंदर या ठिकाणी लिस्ट लागण्याची शक्यता आहे। तर तुम्हाला संयम या ठिकाणी ठेवायचा, थोडा तुम्हाला या ठिकाणी वाट पाहायचा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर थर्ड लिस्ट या ठिकाणी येणार आहे आणि जसजशा आता लिस्ट लागणार आहे तसतसा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 2 लिस्ट लागल्या आणि आणखीन जे विद्यार्थी मित्रांनो 4 लिस्ट या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जसजशा लिस्ट या ठिकाणी लागणार आहे तसतसा कडाप या ठिकाणी घसरणार आहे, तसतसा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे। तर ज्यांना सुद्धा 60%, 70%, 80%, 90% अशा गटातील सुद्धा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवायचा, कारण की ह्या ज्या लिस्ट आहे ह्या जवळपास जून महिन्यापर्यंत लिस्ट लागणार आहे आणि 6 लिस्ट या ठिकाणी टोटल लागणार आहे, कारण की मागच्या वर्षी 6 लिस्ट आल्या होत्या, तर यावर्षी सुद्धा 6 लिस्ट या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर जे जुलै महिन्यामध्ये न्यू वॅकन्सी जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची त्या ठिकाणी येणार आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये थर्ड लिस्टमध्ये सुद्धा असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर आम्हाला 60%, 70%, 80%, 90% सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे। तर पहा मी तुम्हाला आता सांगून देतो, थर्ड लिस्टमध्ये सुद्धा ज्यांना 60%, 70%, 80%, 90% अशा गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। कोणतेही डिव्हिजन असू शकते, पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे विद्यार्थी असू शकते की त्यांना 70च्या वरती त्या ठिकाणी लिस्टमध्ये नाव येणार आहे। तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे सुद्धा ज्यावेळेस थर्ड लिस्ट लागणार आहे तेव्हा। म्हणजे सांगायचं एवढंच की ज्यांना 60%, 70%, 80%, 90% अशा गटातील सुद्धा थर्ड लिस्टमध्ये काही खूप कमी ठिकाणी या ठिकाणी लिस्ट या ठिकाणी जाणार आहे, कटाप कमी जाणार आहे, खूपच कमी या ठिकाणी जाणार आहे। मी तुम्हाला असं सांगून राहिलो की बाबा सगळ्या डिव्हिजनचा कटाप या ठिकाणी 60%, 70%, 80%, 90% एवढा जाणार आहे म्हणून। तर काही असे डिव्हिजन असेल की त्या ठिकाणी कटाप त्या ठिकाणी कमी जाऊ शकते। एक तर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा सुद्धा असू शकते, 70च्या वरती सुद्धा तुम्हाला पाहायला भेटू शकते। एसटी कॅटेगरीचा सुद्धा कटाप कमी लागू शकते किंवा मग ओबीसी झालं, एससी झालं, ओपन झालं, ईडब्ल्यूएस झालं, ह्या कॅटेगरीचं सुद्धा काही डिव्हिजनला कटाप कमी या ठिकाणी जाऊ शकतो थर्ड लिस्टमध्ये, ठीक आहे। तर काही ठिकाणीच मी तुम्हाला सांगत आहे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अर्ध आले नसेल भाव, ठीक आहे, एखाद्या ठिकाणी जागा कमी असेल आणि त्या ठिकाणी कमी अर्ध त्या ठिकाणी आले असेल, ज्या ठिकाणी जास्त पर्सेंटेज वाल्यांचं त्या ठिकाणी जास्त अर्ध त्या ठिकाणी आलं नसेल, तर अशा ठिकाणी ज्या लिस्ट त्या ठिकाणी कटाप कमी या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि कोणकोणत्या डिव्हिजनचा कटाप या ठिकाणी कमी जाणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। सर्वात कमी जे कटाप जाणार आहे तर पहा चंद्रपूर डिव्हिजनचा सुद्धा तुम्हाला कटाप कमी पाहायला भेटणार आहे, गोवा डिव्हिजनचा सुद्धा कटाप कमी पाहायला भेटणार आहे, पालघर डिव्हिजनचा सुद्धा कटाप कमी पाहायला भेटणार आहे, रत्नागिरीचा सुद्धा कटाप तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे, सिंधुदुर्ग सुद्धा कटाप तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे, रायगडचा सुद्धा कटाप तुम्हाला कमी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, रत्नागिरीचा सुद्धा कटाप कमी पाहायला भेटणार आहे। तर हे काही डिव्हिजन आहे की या ठिकाणी कटाप कमी जाणार आहे, एक लक्षात ठेवा ह्या थर्ड लिस्टचा। बाकीच्या डिव्हिजनचा तुम्ही कटाप पाहिजे आणि बाकीच्या डिव्हिजनपेक्षा जो कमी कटाप जाणार आहे तर ह्या 5-6 जिल्ह्यांचा 5-6 डिव्हिजनचा कटाप कमी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवायचा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या जसजशा लिस्ट लागणार आहे तसतसा कटाप या ठिकाणी कमी जाणार आहे। तिसरी जी लिस्ट येणार आहे हे दुसऱ्या लिस्टपेक्षा कटाप कमी जाणार आहे तिसऱ्या लिस्टचा, आणि तिसऱ्या लिस्टपेक्षा कटाप कमी जाणार आहे चौथ्या लिस्टचा, चौथ्या लिस्टपेक्षा कटाप कमी जाणार आहे पाचव्या लिस्टचा, पाचव्या लिस्टपेक्षा कटाप कमी जाणार आहे 6व्या लिस्टचा, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।